मित्रांनो, मी अजित सुरवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजित सुरवणे अकॅडमीवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा संपूर्ण इतिहास अभ्यासणार आहोत। तर इतिहास हा असा विषय आहे की जो तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतो। आता येणारी आगामी तलाठी भरती असेल, आरोग्य सेवक भरती आहे, त्याचबरोबर पोलीस भरती असेल, सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरणारा विषय म्हणजे इतिहास आणि हे आपले हातचे गुण आहे। चला तर हा इतिहास आपण 3 पार्टमध्ये शिकणार आहोत। तर आज सुरुवात करूया। आज आहे आपला पहिला पार्ट। व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचा आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। ओके, चला बघूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास याच्यामध्ये बघा काय आहे की एमपीसीने जे आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्यावर मी स्वतः हस्तलिखित माझ्या काही नोट्स आहेत त्यावरून आपण ही पीपीटी बनवलेली आहे। तर त्याचा आपण अभ्यास करूया। बघा या ठिकाणी सुरुवात होते आपली कुठून, तर कंपनी राजवटीचा पाया 1757 ते 1805 याच्यामध्ये एक सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला ब्रिटिश साम्राज्यातील जे काही गव्हर्नर आहेत म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या काळातील जे काही गव्हर्नर आहेत तर त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या गव्हर्नरच्या कालावधीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या परीक्षेला विचारल्या जातात। ओके, तर सुरुवात करूया आपण। बघा एक नंबरला बघा या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह आणि एक लक्षात घ्या रॉबर्ट क्लाइव्ह याचा कार्यकाळ काय आहे, तर रॉबर्ट क्लाइव्ह हा भारताचा लक्षात ठेवा दोनदा गव्हर्नर झाला। त्याचा सुरुवातीचा कार्यकाळ होता 1757 ते 1760 आणि त्यानंतर दुसरा कार्यकाळ जो होता तो 1765 ते 1767। ओके, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की रॉबर्ट क्लाइव्ह हा ओळखला कशाने जातो, तर ते महत्त्वाचं म्हणजे की 12 ऑगस्ट 1765 रोजी त्यांनी बंगालमध्ये काय केली तर दुहेरी राज्य व्यवस्था सुरू केली। काय केली? दुहेरी राज्य व्यवस्था सुरू केली। म्हणजे हे कोणाच्या रॉबर्ट क्लाइव्ह म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे काय दुहेरी राज्य व्यवस्था। ओके, बघा म्हणजे याच्यामध्ये काय की दिवाणी अधिकार कंपनीकडे, नाममात्र अधिकार नवाबाकडे। ओके, म्हणजे दुहेरी राज्य व्यवस्था कशी होती तर त्याच्यामध्ये काय आहे की जे काही सर्वस्वी दिवाणी अधिकार होते ते कंपनीकडे होते आणि त्यानंतर जे नाममात्र अधिकार कोणाकडे ठेवले होते, नवाबाकडे ठेवण्यात आले होते। ठीक आहे, अशा प्रकारे रॉबर्ट क्लाइव्ह याचा कार्यकाळ आपल्याला समजणं गरजेचं आहे। ओके, त्यानंतर बघूया पुढचा गव्हर्नर आहे वॉरेन हेस्टिंग्स। याचा कार्यकाळ काय आहे तर 1772 ते 1785। याच्या कार्यकाळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट परीक्षेला विचारलं जातं ते म्हणजे काय की वॉरेन हेस्टिंग्स याच्या कार्यकाळामध्ये बघा 1772 मध्ये जिल्हा अधिकारी पद निर्माण केलं होतं आणि याच्यावरतीच तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात। काय की या ठिकाणी समजा त्याचा कार्यकाळ दिलेला असतो, एक तर सुरुवातीला त्याचं नाव, त्याचा कार्यकाळ दिलेला असतो, त्यांनी केलेले कामं असतात की समजा काय की जिल्हाधिकारी पद हे वॉरेन हेस्टिंग्स यांनी काय केले, निर्माण केले। चूक आहे की बरोबर आहे असा प्रश्न तुम्हाला फिरून विचारला जातो। त्यासाठी तुम्हाला हे सर्व काय माहित असणं गरजेचं आहे। काय 1772 मध्ये जिल्हाधिकारी पद निर्माण केले। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट मंजूर केला त्यावेळी बंगालचा गव्हर्नर। ओके, आणि ते पद आता काय झालं होतं गव्हर्नर जनरल म्हणून झालं। लक्षात ठेवायचं गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल। ओके, चला बघूया पुढे आहे महत्त्वाचे गव्हर्नर ते म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस। त्यांचा कार्यकाळ आहे 1786 ते 1793। भारतीय प्रशासन सेवेत म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस महत्त्वपूर्ण बदल। त्याचबरोबर 1793 मध्ये बंगाल व बिहार मध्ये कायमधारा पद्धती। ओके, लक्षात ठेवायचं काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला परीक्षेसाठी ते म्हणजे कायमधारा पद्धती। लक्षात ठेवा काय कायमधारा पद्धती कोणी सुरू केली तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे काय लॉर्ड कॉर्नवॉलिस। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा लॉर्ड वेलस्ली। त्याचा कार्यकाळ आहे 1798 ते 1805। स्वतःला काय म्हणत होता तो बंगालचा सिंह, म्हणजे स्वतःला त्याने काय केलं बंगालचा सिंह म्हणून काय केलं घोषित केलं। त्याचबरोबर त्यांनी तैनाती फौजेची योजना सुरू केली आणि महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अभ्यास केला असेल एमपीएससी ग्रुप सी आता मागच्या प्रीवियस इयर म्हणजे पीवायक्यू मध्ये जर पाहिलं तर तैनाती फौजेवरती हमखास प्रश्न विचारला जातो काय की तैनाती फौज स्वीकारणारं पहिलं संस्थान कोणतं। ओके, बघा या ठिकाणी काय तैनाती फौजा मांडल्या आणि एक लक्षात ठेवायचं काय की 1798 मध्ये निजामाने प्रथम काय केली तर
तैनाती फौजांचा स्वीकार केला. कोणी? निजामाने. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे काय की 1799 मध्ये टिपू सुलतानचा पराभव करण्यात आला. पुढे बघूया. आता महत्वाचं आहे बघा या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिंक हे आपल्या इतिहासामधील एक महत्वाचं आहे. याचा कार्यकाळ आहे 1828 ते 1835. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा काय की आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने 1829 मध्ये महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जातं, सती प्रतिबंधी कायदा काय केला त्यांनी? संमत केला. एक लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कार्यकाळात जर महत्वाची गोष्ट कोणती घडलेली असेल, कोणती? की राजाराम मोहन राय, त्यांना काय म्हटलं जातं? आधुनिक भारताचे जनक, यांच्या कार्यकाळामध्ये महत्वाची गोष्ट घडलेली कोणती आहे तर 1829 मध्ये काय झाली? सती प्रथा बंदी कायदा काय केला? संमत करण्यात आला. त्यानंतर पुढे बघा 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले यांच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. कशाची? तर इंग्रजी शिक्षणाची. त्यानंतर पुढे बघा म्हैसूरचा कारभार हाती घेऊन राज्य खालसा केले. ओके. आता हे खालसा धोरण काय आपण पुढे अभ्यासू. बघा त्यानंतर पुढे आहे लॉर्ड डलहौसी, हा देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. याचा कार्यकाळ आहे 1848 ते 1856. याच्यामध्ये बघा एक महत्वाची गोष्ट काय आहे की दत्तक वारस म्हणजे दत्तक वारसा जो होता तो काय केला याने? नामंजूर केला. या तत्वानुसार त्यांनी सातारा, झाशी, नागपूर इत्यादी संस्थाने काय केली? खालसा केली. त्याचबरोबर भौतिक सुधारणा कोणत्या घडवून आणल्या तर त्याच्यामध्ये बघा 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे किती अंतर धावली तर 34 किलोमीटर. हा प्रश्न मला वाटतं आतापर्यंत परीक्षेला 1000 वेळा विचारलेला आहे. पोलीस भरतीला 10 हमखास विचारला जातो. ठीक आहे. पुढे बघा त्यानंतर तारयंत्रणा सुरू केली. त्याचबरोबर पोस्टाची सुरुवात केली. म्हणजे एक लक्षात ठेवा काय की लॉर्ड विल्यम बेंटिंक असेल, लॉर्ड डलहौसी असेल यांच्या कार्यकाळामध्ये काय झालं? भारताचा थोडासा म्हणजे भारतामध्ये काही योजना विकसित व्हायला, भारत विकसित व्हायची काय झाली? सुरुवात झाली. हे लक्षात ठेवा. जसं की समजा काय असेल या ठिकाणी रेल्वे धावली, त्याचबरोबर तार यंत्रणा आली, त्यानंतर पोस्टाची सुरुवात झाली. ओके. आता सामाजिक कार्य काय केलं लॉर्ड डलहौसीनं तर एक लक्षात ठेवा ही महत्वाची गोष्ट आहे की 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत केला. ओके. चला बघूया पुढे. इथपर्यंत सर्वांना समजत असेल अशी अपेक्षा आहे. बघूया पुढची स्लाइड. बघा पुढे आहे क्राऊन राजवटीची सुरुवात आणि कायदे म्हणजे काय 1858 ते 1905. याच्यामध्ये बघा सुरुवातीला 1 नंबर लॉर्ड कॅनिंग, याचा कार्यकाळ आहे 1856 ते 1862. आता सर्वांना क्लिअर दिसत असेल. 1 मिनिट थांबा. लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हाईसरॉय. हा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत खूप वेळा विचारलेला आहे. काय की भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? तर आपल्याला सांगता आला पाहिजे लॉर्ड कॅनिंग. बघूया त्याच्यामध्ये सुरुवातीला बघा 1860 मध्ये भारतीय दंड संहिता आयपीसी मंजूर करण्यात आलं. त्यानंतर 1861 मध्ये हायकोर्ट ऍक्ट पास केला मद्रास, आणि या ऍक्ट नुसार मद्रास, मुंबई, कलकत्ता इथे काय झाले? उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. पुढे बघा लॉर्ड लिटन 1876 ते 1880 हा काय होता? कार्यकाळ होता. 1878 मध्ये देशी वृत्तपत्रांचा कायदा पास करून वृत्तपत्रावर काय केली? बंधनं लादली गेली. म्हणजे एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय होते की भारतातील जे काही वृत्तपत्र होते, जे आपली समाज सुधारक होते, ते काय करत होते की वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय करते? प्रयत्न करत होते. परंतु या लॉर्ड लिटन याने काय केलं की देशी वृत्तपत्रावर काय केली? बंदी केली, आणि त्यांची काय केली? मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न कोणी केला तर लॉर्ड लिटन यांनी केला होता. हे लक्षात ठेवा. म्हणजे 1878 चा वृत्तपत्राचा कायदा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बघा 1878 चा भारतीय कायदा. या कायद्यानुसार म्हणजे काय? जे भारतीय आहेत ते काय करणार होते की त्यांना शस्त्र बाळगण्यास काय होती? बंदी होती. हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे बघा लॉर्ड लिपन 1880 ते 1884 हा त्याचा कार्यकाळ आहे. 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट काय केला? संमत केला. आणि याच्यामध्ये या फॅक्टरी ऍक्ट नुसार म्हणजे काय होतं की पहिला जो फॅक्टरी ऍक्ट होता त्याच्यामध्ये काय की 7 वर्षाखालील जे काही मुलं आहेत तर त्यांना कामावर ठेवण्यास काय होती? कायद्याने बंदी करण्यात आली. तो कायदा कधी जायचा बघा, एक लक्षात ठेवा 1881. त्यानंतर
1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं तर लॉर्ड रिपन याला म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं, परीक्षेला प्रश्न विचारला जातो काय की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं तर ते आहेत लॉर्ड रिपन. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे बघा 1883 मध्ये इल्बर्ट बिल, भारतीय न्यायाधीशांना कायद्यानुसार युरोपीय आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला. त्यानंतर बघूया लॉर्ड कर्झन. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आता लॉर्ड कर्झन आले तर मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल डीप मध्ये सांगतो. बघा 1899 ते 1905 आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर्वात जुलमी म्हणायला हरकत नाही लॉर्ड कर्झन याचं इतिहासामध्ये नाव घेतलं जातं. 1904 मध्ये युनिव्हर्सिटी कमिशन आणि प्राचीन स्मारक संरक्षण कायदा केला. 11 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. आणि मित्रांनो हा एक इतिहासातला असा महत्त्वाचा पॉईंट आहे की याच्यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो, ते म्हणजे बंगालची फाळणी. ओके, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगतो मी. जी समजा बंगालची फाळणी जी आहे तर त्याची मूळ संकल्पना जी आहे लक्षात ठेवा, मूळ संकल्पना कोणाची होती तर सर विल्यम वॉर्ड यांची होती. कोणाची मूळ संकल्पना या ठिकाणी साईडला लिहितो, सर विल्यम वॉर्ड. मूळ संकल्पना बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना होती सर विल्यम वॉर्ड. त्याचबरोबर लक्षात ठेवा 19 जुलै 1905 या ठिकाणी बघा दिलेली आहे तारीख 19 जुलै 1905. याच्यामध्ये काय की बंगालच्या अन्यायकारक फाळणीची घोषणा करण्यात आली. काय 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या अन्यायकारक फाळणीची घोषणा करण्यात आली. याची मूळ संकल्पना जी होती ती सर विल्यम वॉर्ड यांची होती. लक्षात ठेवा पुढे. आणि फाळणीस विरोध केला सर हेनरी कॉटन यांनी. कोणी सर हेनरी कॉटन. फाळणीस विरोध केला होता तर तो कोणी केला होता सर हेनरी कॉटन यांनी केला होता. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट याच फाळणीला विरोध याच्यानंतरच मग भारतामध्ये कोणती चळवळ सुरू झाली तर ती होती स्वदेशी चळवळ. स्वदेशी चळवळ कधी सुरू झाली, कोणाला तारीख माहित असेल तर कमेंट करा. स्वदेशी चळवळ 17 ऑगस्ट 1905 लक्षात ठेवायचे. या ठिकाणी 8 वाटेल तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे बघूया. बघा त्यानंतर लॉर्ड मिंटो दुसरा. याच्यामध्ये काही एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त एक लक्षात ठेवा की 1909चा मॉर्लो मिंटो कायदा हा परीक्षेला विचारला जातो. 1909चा मॉर्लो मिंटो कायदा. याच्यात काय होतं, मॉर्लो मिंटो कायदा असा होता की मुस्लिमांना याने काय होते स्वतंत्र मतदारसंघ मिळणार. ठीक आहे, मॉर्ले मिंटो कायदा. त्यानंतर बघूया पुढे लॉर्ड चेम्सफोर्ड. चेम्सफोर्डचा कार्यकाळ बघा दोन ठिकाणी आहे. या ठिकाणी बघा 1916 ते 1921. ओके, 1919च्या मॉर्टिन चेम्सफोर्ड कायदा प्रांतात काय केलं द्विदल शासन पद्धती यांनी काय केली निर्माण केली. त्यानंतर पुढे बघा लॉर्ड चेम्सफोर्ड हाच आहे, त्याचा कार्यकाळ या ठिकाणी बघा परत झालं. ठीक आहे, चला काय हरकत नाही. पुढे बघा लॉर्ड लिनलिथिगो 1936 ते 43. आणि याच्या कार्यकाळात महत्त्वाची गोष्ट झाली म्हणजे कोणती 1940 ची ऑगस्ट ऑफर. 1942 मध्ये चले जाव चळवळ. आणि त्यानंतर या चळवळीनुसार काय झाली काँग्रेसवर बंदी करण्यात आली. ठीक आहे, बघा पुढे लॉर्ड आयविन. हे महत्त्वाचं आहे बघा इतिहासामध्ये. लॉर्ड आयविन 1926 ते 1931 हा कार्यकाळ आहे. 1927 मध्ये सायमन कमिशनची नेमणूक केली. 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद. कोणती पहिली गोलमेज परिषद कधी 1930 हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि गोलमेज परिषदावर परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो मित्रांनो. पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, तिसरी गोलमेज परिषद आणि भारतातून कोणते प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते हे देखील परीक्षेला विचारलं जातं. ओके, त्यामुळे थोडंसं बारकाईने होणं गरजेचं आहे. बघा पुढे लॉर्ड माउंटबॅटन 1947. 3 जून 1947 ची माउंटबॅटन योजना, भारत पाकिस्तान फाळणी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की इतिहासातील दुर्दैवी घटना म्हणजे कोणती तर भारत पाकिस्तान फाळणी. आणि या फाळणीचे जनक कोण होते, याची सुरुवात कशी झाली. ओके, म्हणजे आपल्याला मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली, कुठे झाली. ओके, याच्यावर देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तो वेगळा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. ओके, आज फक्त आपण
काय बघितलं तर आज भारतातील गव्हर्नर व व्हाईसरॉय यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या महत्त्वाच्या घटना काय करायचं आपण अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे, बघा. आणि याच्यामध्ये लॉर्ड माउंटबॅटन म्हटलं की आपल्याला एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे, ते म्हणजे काय की भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते आहेत लॉर्ड माउंटबॅटन. ओके, चला आता पुढे बघा. या ठिकाणी काय आता आपल्याला बघायचं 1857चा महासंग्राम आणि याच्या असंतोषाची कारणे. काय शॉर्ट मध्ये आपण अभ्यासू, जे परीक्षा भूमुख आहे तेवढंच आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा आता या ठिकाणी एक मिनिट. चा महासंग्राम आणि 1857ची म्हणजे उठावाची ठिणगी कुठे पडली, कशी पडली, त्याची कारण काय आहेत ते आपण अभ्यासू, ते परीक्षेला विचारले जातात. बघा याच्यामध्ये आता याची राजकीय कारणे काय होती तर सांगतो तुम्हाला सुरुवातीला. याच्यामध्ये काय राजकीय कारणे, सामाजिक कारणे, धार्मिक कारणे, सर्व कारणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर बघा या ठिकाणी राजकीय कारणे, लॉर्ड वेलेस्ली तैनाती फौज, आपण आत्ताच मागे अभ्यासलं काय की तैनाती फौजेचा स्वीकार प्रथम कोणत्या संस्थानाने केला होता, तर निजाम यांनी केला होता. ओके, निजामाने केला होता. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय की लॉर्ड वेलेस्ली जे तैनाती फौजेचे धोरण स्वीकारलं त्याच्यामध्ये एक भारतीयांमध्ये काय असंतोषाची एक भावना निर्माण झाली. हे काय सांगता येईल आपल्याला, राजकीय कारण सांगता येईल. त्याचबरोबर जे काय होतं की दत्तक वारसा नामंजूर करण्यात आला. आपण अभ्यासलं कोणतं की सातारा असेल, झाशी असेल, या ठिकाणी जी काही संस्थान आहे ते संस्थान यांनी काय केलं, खालसा केलं. ही काय झाली, एक राजकीय कारणे झाली, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सामाजिक व धार्मिक कारणं कोणती होती, तर समजा एक जनरली काय असेल की म्हणजे एक सतीप्रथा जी होती की आपल्या भारतामध्ये त्या काळी काय होतं की सतीप्रथा म्हणजे काय की एखाद्या विवाहितेचा नवरा जर त्या ठिकाणी समजा पती जर एक्सपायर झाला तर त्या ठिकाणी काय की तिला सती जावं लागायचं, म्हणजे त्याच याच्यावरती तिला म्हणजे चिता दिली जायची. बरोबर आहे. आणि ही प्रथा कोणी बंद केली, तर ब्रिटिशांनी बंद केली. म्हणून मग भारतीयांच्या मनात काय झालं की बाबा आपल्या रूढी परंपरा, आमचं जे सामाजिक धार्मिक जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेता येत, अशी भावना कोणाच्या मनात निर्माण झाली, ब्रिटिशांच्या मनात भारतीयांच्या मनात निर्माण झाली. हे एक आपल्याला या ठिकाणी काय होईल, सामाजिक व धार्मिक कारण सांगता येईल. बघा 1829चा सती प्रतिबंधी कायदा आणि 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा भारतीयांना संस्कृतीवरील हल्ला वाटला. ओके, त्याचबरोबर 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार ब्रिटिश मिशनरींनी धर्मप्रसाराचे स्वातंत्र्य अवलंबले. म्हणजे काय की जे काही बाहेरचे धर्म होते ते भारतामध्ये काय केले, हळूहळू त्यांचे पाय रुजवायला त्यांनी सुरुवात केली. आणि याच्यामधून आता काय होतं की 1857चा उठाव हा एकाएकी झालेला नाही. याच्यामध्ये काय आहे, राजकीय कारणे आहेत, सामाजिक कारणे आहेत, त्याचबरोबर बघा पुढे आर्थिक कारणे. बघा आता आर्थिक कारणामध्ये काय की भारतीय हस्तव्यवसायांचा काय झाला, या ठिकाणी ऱ्हास झाला. इंग्लंडमधील मालाची स्पर्धा न करू शकल्याने काय झाली, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे आता एक तत्कालीन कारण हे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अभ्यासणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा काय की तत्कालीन कारण जे आहे ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासणं फार गरजेचं आहे. चला ठीक आहे, बघू. बघा या ठिकाणी काय तत्कालीन कारण, कारतूस प्रकरण. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की भारतीय सैन्यामध्ये एनफिल्ड नावाची काय केली, रायफल आणली. आणि त्या रायफल मध्ये जे आहे बघा तत्कालीन कारण काय, कारतूस प्रकरण. कारतूस प्रकरण काय होतं, तर एनफिल्ड रायफल म्हणजे एनफिल्ड नावाची बंदूक होती, रायफल होती, ती काय भारतीय सैन्यामध्ये प्रथमच दाखल झाली होती. आणि त्याची जी कारतूस आहे त्या कारतुसांना गायीची व डुकराची चरबी लावली आहे अशी काय झाली अफवा प्रचंड वेगाने सैनिकांमध्ये पसरली. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीत मेजर ह्युसनवर काय केली, गोळी झाडली. लक्षात ठेवा काय याचं तत्कालीन कारण म्हणजे काय, तर एक कारतूस प्रकरण. कारतूस प्रकरण म्हणजे काय की भारतीय सैन्यामध्ये त्यावेळेस काय झालं, तर रॉयल एनफिल्ड नावाची बंदूक ब्रिटिशांनी मागवली आणि त्याचं जे कारतूस होतं त्या कारतुसावरती गायीची व डुकराची चरबी लावली आहे अशी अफवा पूर्ण सैनिकांमध्ये काय प्रचंड वेगाने पसरली गेली. त्यामुळे या ठिकाणी बघा या ठिकाणी सांगितलं काय 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी काय केलं, तर मेजर ह्युसनवर काय केली, गोळी झाडली.
आणि याचं हे तत्कालीन त्याला आपल्याला सांगतात आणि परीक्षेला याच्यावरची परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि मंगल पांडेला 8 एप्रिल रोजी फाशी देण्यात आली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढे बघूया. हा, आता एक लक्षात ठेवा की तत्कालीन काळात झाल्यानंतर 1857च्या उठावाचे केंद्रबिंदू कोणते होते आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं याच्यावरती जोडायला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. कोणती परीक्षा असू द्या, पोलीस भरती असू द्या, तुमचे आरोग्य असू द्या, त्याचबरोबर एमपीएससी ग्रुप सी असेल, कंबाईन असेल, कोणती असेल, याच्यावरती प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो की समजा की 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी कुठे केलं होतं. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. आणि महत्त्वाची गोष्ट त्याचबरोबर परीक्षेला विचारलं जातं सांकेतिक चिन्ह, हे तुम्हाला कुठे अभ्यासाला मिळणार नाही. हे त्याचं सांकेतिक चिन्ह काय होतं, लाल कमळ, चटणी व भाकरी. लक्षात ठेवा, लाल कमळ आणि चटणी व भाकरी. हे तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी डिझाईन मध्ये दाखवलेलं आहे. बघूया आता आपण नेतृत्व आणि संघर्ष केंद्रे. बघा या ठिकाणी दिल्लीचं नेतृत्व कोणी केलं तर बहादूरशाह जफर दुसरा, बहादूरशाह जफर बादशाह म्हणून घोषणा आणि सेनापती बख्त खान या दोघांनी दिल्लीचं नेतृत्व कोणी केलं, बहादूरशाह जफर व त्याचा सेनापती कोण होता, बख्त खान यांनी केलं. त्यानंतर लखनौचं कोणी केलं तर बेगम हजरत महल यांनी केलं. त्याचबरोबर कानपूर नानासाहेब पेशवे व त्यांचे सेनापती कोणते होते, तात्या टोपे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर झाशीचं आपल्याला सर्वांना माहित आहे राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे. आणि एक महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवा की झाशीची राणी यांच्याबद्दल हा परीक्षेला प्रश्न 100% विचारला जातो की सर हिरोज काय म्हणतात की बंडवाल्यांचे सर्वात समर्थ नेतृत्व कोणी केलं असेल तर ते म्हणजे कोणी, झाशीच्या राणीने. हे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जातं. त्याच्यानंतर जगदीशपूर बिहार हे होते कुंवर सिंह आणि त्यांचा सेनापती काय केलं, डगलसने ठार मारले. सेनापती जो आहे तो डगलस जो ब्रिटिश अधिकारी होता याने काय केलं, ठार मारले. त्यानंतर खानदेश खजा सिंग व भागोजी नाईक. त्यानंतर कोल्हापूर चिमा भाऊसाहेब. ओके. बघा त्यानंतर 1857च्या उठावाचं अपयश आणि त्याचं एक थोडक्यात विश्लेषण आपल्याला करता येईल, परीक्षेला विचारलं जातं. लक्षात ठेवा काय. आणि 1857च्या उठावावर जे काही सामाजिक राजकीय लोक होते त्या काळचे तर त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या. त्या प्रतिक्रिया देखील तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात. कोणतीही परीक्षा असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. बघा या ठिकाणी आता अपयशाची कारणे आणि एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही अभ्यास केला तर जनरली तुम्हाला सांगता येईल काय की हा 1857चा उठाव जो आहे तो एकाच दिवशी आणि एकाच वेळी संपूर्ण भारतामध्ये काय झाला नाही, म्हणजे उठाव झाला नाही म्हणून तो अपयशी झाला आहे. त्याचं काय आहे, प्रमुख कारण आहे. ओके. लक्षात ठेवा. कारण बघा एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव म्हणजे काय की प्रत्येक ठिकाणी वेगळ्या व्यक्तीने काय केलं, या ठिकाणी नेतृत्व केलं. आपण आत्ताच मागे पाहिलं. ओके. दिल्लीचं वेगळ्यांनी केलं, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं. त्यानंतर बघा पुढे अपुरी साधन सामुग्री, सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य संस्थानिक इंग्रजांचे काय राहिले, एकनिष्ठ राहिले. म्हणजे काय जे उच्चवर्णीय लोक होते, जे लक्षात ठेवा कोणते की सुशिक्षित भारतीय, त्याचबरोबर जे काही व्यापारी आहेत ते काय झाले, ब्रिटिशांची एकनिष्ठ राहिले. ते त्यांनी उठावामध्ये सहभाग घेतला नाही. ओके. लक्षात घ्या. त्यामुळे त्याचबरोबर पुढे बघा विदा सावरकर. आता या उठावाबद्दल काय म्हणतात ते बघा, हे परीक्षेला विचारलं जातं, 100% विचारलं की विदा सावरकर यांनी काय केले, हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व सामाजिक कार्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध म्हणून 1857च्या उठावाचा उल्लेख केला. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर अशोक मेहता काय म्हणतात बघा की 1857चे बंड हे शिपायाच्या बंडाहून अधिक होते. त्याचबरोबर नरफाटक हे परीक्षेला याच्या अगोदर खूप वेळा विचारलेलं आहे, काय शिपायांची भाऊगर्दी, नरफाटक. बरोबर आहे. 1857चा उठाव म्हणजे काय, शिपायांची भाऊगर्दी. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा आता 1857च्या उठावाने नेमकं परिणाम काय झाले हे लक्षात ठेवा. 1857च्या उठावाचा महत्वाचा परिणाम म्हणजे काय, बघा या ठिकाणी राणीचा जाहीरनामा झाला आणि या जाहीरनाम्यानुसार काय झाले पुढे सांगतो बघा. 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंगने वाचून दाखवला आणि याच्यानुसार राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणि कारभार थेट इंग्लंडच्या पार्लमेंटकडे गेला. आणि त्यानुसार पुन्हा गव्हर्नर जनरल हे पद रद्द करून काय केलं, गव्हर्नर जनरल हे पद रद्द केलं आणि व्हाईसरॉय हे पद तयार करण्यात आले. आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवायचे. बघा त्यानंतर भारत मंत्री व त्यांचे मंडळ बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करण्यात आले. लॉर्ड स्टॅनले हा काय होता, पहिला भारत मंत्री. लक्षात ठेवायचे. लॉर्ड स्टॅनले हा काय झाला, पहिला भारत मंत्री.
त्याच्यानंतर पुढे बघा, आता आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटलं जातं तर राजाराम मोहन रॉय आणि ब्राह्मो समाज. थोडक्यात आपण शॉर्ट मध्ये माहिती घेऊ. बघा या ठिकाणी काय, राजाराम मोहन राय, राधानगर बंगाल येथे त्यांचा जन्म झाला 1772. त्यानंतर पुढे बघा 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना, धार्मिक सुधारणांचा पाया रचला त्यांनी 1815. पुढे 1817 मध्ये डेव्हिड हियर यांच्या सहाय्याने कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. परीक्षेला विचारलं जातं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, हा हे महत्वाचं आहे, परीक्षेला हमखास विचारलं जातं, याच्यावरती प्रश्न हमखास असतो तो म्हणजे 1821 संवाद कौमुदी हे पाक्षिक सुरू केलं. कोणतं पाक्षिक? हे वृत्तपत्र, हे दैनिक नसून हे काय होतं पाक्षिक. पाक्षिक म्हणजे काय की जे 15 दिवसाने प्रकाशित केलं जातं त्याला पाक्षिक म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा 1822 मध्ये मिरात उल अखबार हे पर्शियन वृत्तपत्र त्यांनी काय केले, सुरू केले. त्यानंतर पुढे 1828 हे महत्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जातं. 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना. आणि एक लक्षात ठेवा काय की 1828 20 ऑगस्ट 1828 रोजी काय केली तर ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि याचे पहिले सेक्रेटरी होते कोण, ताराचंद्र चक्रवर्ती, हे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जातं. त्याच्यानंतर पुढे 1829 लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या मदतीने सती प्रथा बंदी कायदा, हे लक्षात ठेवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, स्टार करण्यासारखी गोष्ट आहे, वैचारिक योगदान काय होतं तर एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, मूर्तीपूजा, कर्मकांड, अवतार कल्पना आणि जाती व्यवस्थेवर जोरदार प्रहार केला आणि मानवता आणि अंतरात्म्याचा आवाज यावर भर दिला. भर कशावर दिलेला आहे तर मानवता याच्यावरती दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा ब्राह्मो समाजाचा विस्तार आणि विभाजन. ब्राह्मो समाजाचा विस्तार आणि विभाजन, ज्यामध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक दिसते, चला असू द्या, काय हरकत नाही. बघा मूळ ब्राह्मो समाज 1828 आपण आता मागे पाहिलं, राजाराम मोहन राय. ओके, 1833 मध्ये त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर 1842 मध्ये रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचा प्रवेश आणि नेतृत्व केलं. त्याच्यामध्ये काही घटना आहेत महत्वाच्या, ते बघा. आदी ब्राह्मो समाज स्थापना झाली, नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर. वैशिष्ट्य काय होतं, हिंदू धर्मातील पवित्रता आणि मूळ तत्वावर अधिक भर दिला. ओके, 1858 मध्ये केशवचंद्र सेन यांचा प्रवेश. पुढे 1866 मध्ये वैचारिक मतभेदही झाले त्यांच्या. त्याच्यानंतर पुढे काय झालं, तिकडे आदी ब्राह्मो समाज, इकडे भारतीय ब्राह्मो समाज, नेतृत्व कोणी केलं, केशवचंद्र सेन यांनी केलेलं आहे. पुढे बघा वैशिष्ट्य काय, अधिक पुरोगामी व ख्रिश्चन व इतर धर्मातील चांगल्या तत्वांचा यामध्ये समावेश केला. आता विशेष नोंद, हे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जातं की डॉक्टर शिरीष कुमार मित्रा यांनी ब्राह्मो समाजाचे वर्णन फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम, काय फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम असे केले. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन स्थापनापूर्वी ब्राह्मो समाजाचे सदस्यत्व स्वीकारले होते. ठीक आहे, चला बघूया पुढे. बघा आता महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधन, प्रार्थना आणि सत्यशोधक समाज, याच्यावरती परीक्षेला 100% प्रश्न विचारला जातो. बघा आता प्रार्थना समाज याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊ. स्थापना आहे 31 मार्च 1867, मुंबई, केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने, लक्षात ठेवा. पुढे स्थापना 31 मार्च 1867, मुंबई, केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने. संस्थापक होते कोण, डॉक्टर आत्माराम पांडुरंग. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, वाटलंच तर स्क्रीनशॉट मी पीडीएफ टाकतो. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्यांना त्याच्या पीडीएफ पाहिजे आहेत, अभ्यास साहित्य पाहिजे आहे, त्यांनी सर्वांनी खाली आपल्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, टेलिग्रामची लिंक देतो, सर्वांनी जॉईन करायचं आणि व्हिडिओला सर्वाधिक लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत ते सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचं. ओके, चला बघूया पुढे. बघा प्रमुख सदस्य बघा या ठिकाणी कोण होते प्रार्थना समाजाचे, न्यायमूर्ती रानडे, राघव भंडारकर, वीरा शिंदे, नामदोशी. आणि यांच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात 100%. काय की प्रार्थना समाज याच्यावरती तुमची कोणतीही परीक्षा असू द्या प्रश्न विचारला जातो, ज्याचे जसं की समजा न्यायमूर्ती रानडे असतील, भंडारकर असतील, वीरा शिंदे असतील. वीरा शिंदे यांचं डिस्प्यूट क्लासेस मिशन 100% विचारलं जातं कोणत्याही परीक्षेला, पाठ ठेवा.
हे लक्षात घ्या. पुढे बघा, मुखपत्र व साहित्य आणि या प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा निबंध लिहिला. त्याचबरोबर पुढे विचारधारा व कार्य, मूर्तीपूजा व अवतार संकल्पना चुकीची आहे. पंढरपूर येथे काय केलं तर अनाथ बालिका आश्रम त्यांनी सुरू केलं. पुढे बघा, आता सत्यशोधक समाज प्रार्थना समाजामध्ये काही अडचण नाही, एवढंच महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जातं, त्याच्यावरती थोडंसं फोकस ठेवा. पुढे बघा, सत्यशोधक समाज स्थापना 24 सप्टेंबर 1873 पुणे. संस्थापक कोण आहेत तर महात्मा ज्योतिराव फुले. ब्रीद वाक्य काय आहे, सर्व साक्षी जगतपती त्यासी नको मध्यस्थी. लक्षात ठेवा, हे ब्रीद वाक्य परीक्षेला विचारलं जातं. सर्व साक्षी जगतपती त्यासी नको मध्यस्थी. त्याचा मुखपत्र कोणतं, दीनबंधू 1877. लक्षात ठेवायचं, पहिले संपादक कोण, कृष्णराव भालेकर. हे परीक्षेला हमखास विचारलं जातं. याची विचारधारा काय होती तर तळागाळातील समाजाची आणि शेतकऱ्याची पुरोहितशाहीच्या शोषणातून मुक्तता करणे. सत्यशोधक समाजाने पारंपरिक रूढीवादी प्रवृत्तीला कडाडून विरोध केला. ओके, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, दोरी क्लिअर झालेली या ठिकाणी. त्यानंतर पुढे बघा, याच्यावरती पण परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. हिंदू धर्म व संस्कृतीचे पुनरुज्जीवन. बघा, याच्यामध्ये आर्य समाज एक बघू आपण. आर्य समाज बघा, याची स्थापना झाली 10 एप्रिल 1875 मुंबई. 1877 मध्ये मुख्यालय कुठं द्यायचं, लाहोर. त्या संस्थापक अध्यक्ष कोण द्यायचे, स्वामी दयानंद सरस्वती. ओके, त्याच्यानंतर साहित्य बघा, सत्यार्थ प्रकाश. याच्यावरती परीक्षेला 100% प्रश्न असतो. सत्यार्थ प्रकाश, आर्य समाजाचे बायबल. त्यानंतर संदेश, वेदाकडे परत चला, गो बॅक टू वेदास. स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर कुठे केला तर या ठिकाणी केला आर्य समाजाने. त्यानंतर पुढे बघा, याचं कार्य आहे, या समाजामार्फत दयानंद अँग्लो वैदिक स्कूल लाला हंसराज 1886 सुरू केली. त्यानंतर पुढे बघा, रामकृष्ण मिशन महत्वाचं आहे. 1 मे 1897 बेलूर मठ कलकत्ता येथे स्थापना करण्यात आली. संस्थापक आहेत स्वामी विवेकानंद, गुरु रामकृष्ण परमहंस. महत्वाची घटना काय आहे याच्यामध्ये तर 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील धर्म परिषदेत हिंदू धर्माचे महत्त्व पटवून दिले. कोणी, विवेकानंदांनी. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर त्यांचा संदेश होता कोणता, युवकांसाठी खास, तरुणांसाठी, उठा जागे व्हा व धैर्य सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. हा त्यांचा काय होता, संदेश होता. त्यानंतर पुढे बघा, थिओसॉफिकल सोसायटी. याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो. स्थापना 1875 न्यूयॉर्क, कर्नल अल्फॉर्ड व मादाम ब्लॅव्हस्की. त्याचबरोबर याचा विस्तार 1893 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी या सोसायटीचं काय केलं, म्हणजे सदस्य बनल्या. त्याचबरोबर याचं उद्दिष्ट काय होतं, प्राचीन भारतीय संस्कृतीची जोपासना आणि भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा, कुठपर्यंत आलो आपण, हा बघा. तर हे पण आपण लगेच घेऊन टाकू. एक 10-15 मिनिटाचा घटक राहिलेला आहे, कंप्लीट करून टाकू. बघा, राष्ट्रीय सभेची INC स्थापना आणि मवाळ कालखंड 1885 ते 1905 लिहिले का. ओके, बघा, स्थापनेचा तपशील 28 डिसेंबर 1885. ठिकाण महत्वाचं आहे, गोकुळदास तेजपाल संस्कृत शाळा मुंबई. संस्थापक अध्यक्ष ॲलन ह्यूम. कोण, ॲलन ह्यूम. हा या ब्रिटिश अधिकाऱ्याने काय केलं, याची संस्थापक अध्यक्ष होते. पहिले अध्यक्ष होते आपले उमेशचंद्र बॅनर्जी. त्याचबरोबर या देशातून म्हणजे भारत देशातून या ठिकाणी याला 72 प्रतिनिधी किती होते, उपस्थित होते. हे लक्षात ठेवायचे. बघा, 1886 महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जातं. याचे अध्यक्ष कोण, पहिले पारसी अध्यक्ष विचारले जातात, दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवायचे. त्यानंतर 1887 मद्रास अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी. पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण, बदरुद्दीन तय्यबजी, परीक्षेला विचारलं जातं. त्यानंतर 1888 अलाहाबाद अध्यक्ष कोण, जॉर्ज यूल. पहिले इंग्रज अध्यक्ष कोण, जॉर्ज यूल. त्यानंतर 1889 विल्यम वेडनबर्ग. पहिल्यांदाच 10 महिलांची उपस्थिती होती या अधिवेशनाला, पंडिता रमाबाईंच्या नेतृत्वाखाली. लक्षात ठेवायचं. आता पंडिता रमाबाई यांचं योगदान काय आहे हे पुढे आपण नंतर अभ्यासू. ओके.
त्यानंतर पुढे बघा 1896 रहीमचुल्ला सर याने बंकिमचंद्र चटर्जी रचित वंदे मातरम हे गीत रवींद्रनाथ टागोरांनी पहिल्यांदा गायले. कुठे? 1896च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये. हे परीक्षेला विचारलं जातं. पुढे बघा, आता या ठिकाणी जहाल कालखंड सुरू झालेला आहे 1905 ते 1919 आणि याच्यामध्येच काय लक्षात ठेवा, सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आहेत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बरोबर आहे, यांनी केलेले विविध कट आहेत, कापोरी कट असेल, त्याच्यानंतर अनुशीलन समिती आहे. हे सर्व आपण वाटलं तर पुढच्या पार्ट मध्ये अभ्यासू. तोपर्यंत आपण सुरुवातीला आहे ते बघूया. ठीक आहे, चला बघा. या ठिकाणी बंगालची फाळणी मी तुम्हाला मग सांगितलं होतं काय की बंगालची फाळणी 1905 लॉर्ड कर्झनने घोषणा केली. 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा प्रत्यक्ष दिन. लक्षात ठेवायचा, हा परीक्षेला विचारला जातो की प्रत्यक्ष दिन कोणता आहे तर 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा प्रत्यक्ष दिन व शोक दिन म्हणून पाळण्यात आला. याच्यामध्ये लक्षात ठेवा, स्वदेशी चळवळ, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुसूत्री कार्यक्रमाचा स्वीकार व प्रसार करण्यात आला. याच्यामध्ये चतुसूत्री कोणती आहे लक्षात ठेवा, स्वदेशी चळवळ, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य. ओके, स्वदेशी चळवळ, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही चतुसूत्री त्यांनी काय केली, स्वीकारली. आता याच्या ठिकाणी बघा महत्वाचा काही ठराव आहे, म्हणजे तपशीलवार ठराव आहे. बघा या ठिकाणी 1906 याच्यामध्ये काय झालं, अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा वापर व चतुसूत्रीचा ठराव पास करण्यात आला. जी वर सांगितलेली चतुसूत्री आहे ती बघा कधी 1906 कलकत्ता अधिवेशन, याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि याच अधिवेशनामध्ये सर्वप्रथम स्वराज्य हा काय केला, या शब्दाचा वापर करण्यात आला. त्यानंतर पुढे बघा 1907 सुरत अधिवेशन, याचे अध्यक्ष होते डॉक्टर रासबिहारी घोष. काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ यांचं म्हणजे थोडक्यात काय मध्यस्थी करणारे व्यक्तिमत्व म्हणून कोण ओळखलं जात होतं, डॉक्टर रासबिहारी घोष यांना ओळखलं जातं. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे बघा 1911 अध्यक्ष पंडित भीषण नारायण धर. 27 डिसेंबर 1911 रोजी पहिल्यांदा जनगण मन हे राष्ट्रगीत गायले गेले. म्हणजे ज्या इतिहासातील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी काय करतो, अभ्यासात आहोत. बघा पुढे 1916 लखनौ अध्यक्ष आहेत अंबिकाचरण मुजुमदार. काँग्रेसचे दोन्ही गट मुस्लिम लीग एकत्र आले होते. हा लखनौ करार आहे, लक्षात ठेवा. 1916 हे अधिवेशन खूप गाजलं होतं. बघा याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की काँग्रेसचे दोन्ही गट जहाळ आणि मवाळ काय केले होते, एकत्र आले होते, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर 1917 अध्यक्ष होते ॲनी बेझंट. यांची होम रूल चळवळ आपण स्पेशल अभ्यासणार आहोत, त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. हा बघा आता पुढे गांधी. तर मित्रांनो मला असं वाटतं की आपण या ठिकाणी थांबू आणि पुढच्या पार्ट मध्ये आपण इथून पुढे स्टार्ट करूया. ओके, धन्यवाद. थांबू आपण या ठिकाणी.